दादांना विमानात बसण्यापूर्वी संपवण्यात आलं होतं. 24 तास आधी सगळं ठरलं होतं. अपघात खोटा ठरला. सगळा गेम आधीच झाला होता. बारामती विमान अपघाताबाबत एक असा धक्कादायक खुलासा झालाय जो पाहून महाराष्ट्रातील लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. कारण की या अपघाताचं सत्य भलतंच निघालं. 28 जानेवारीला बारामती विमानतळाच्या परिसरात अचानक एक विमान कोसळलं. त्या विमानात अजितदादांचं दुर्दैवी निधन झाल्याची बातमी ही 28 तारखेला 9 वाजता आली होती. बातमी येतात महाराष्ट्राला पहिला सगळ्यात मोठा धक्का बसला होता. पण आज जी माहिती समोर आली ती ऐकून महाराष्ट्राला दुसरा सगळ्यात मोठा धक्का बसलाय. कारण की तो अपघात खोटा निघाला. विमानात बसण्यापूर्वीच खरा गेम झाला. 24 तास आधी सगळं ठरलं होतं. एक माहिती आता तपासातून उघड झाली आहे. या अपघाताच्या ज्या बातम्या आजपर्यंत दाखवल्या गेल्या त्या सगळ्या खोट्या ठरल्या. कारण की जे सत्य आज समोर आलं ते सत्य भलतंच निघालं. दादा मुंबईहून बारामतीला निघाले. बारामतीत आल्यावर अपघात झाला. मग दादांचा मृत्यू झाला इथपर्यंत सगळ्यांना माहिती होतं. पण 28 तारखेला झालेला हा मृत्यू 27 तारखेला याच्या आधी काय घडलं होतं, 27 तारखेच्या रात्री काय घडलं हे कोणालाच माहिती नव्हतं. अखेर CIDच्या तपासात सगळं सत्य बाहेर आलंय. या प्रकरणाची अशी बाजू समोर आली जी आधी कधीच उघड झाली नव्हती. जी दाबून टाकली होती अशी माहिती उघड झाली आहे. कारण की CID तपासात एक असा विचित्र पुरावा सापडला ज्यावरून 27 तारखेच्या रात्री काय झालं होतं हे सगळं सत्य आता समोर आलं आहे. 28 तारखेला सकाळी अपघात घडला. 28 तारखेपासून आजपर्यंत काय घडले सगळ्या जगाला माहिती आहे. पण त्या दिवसाच्या आधी म्हणजे 27 तारखेच्या रात्री काय घडलं होतं, मध्यरात्री दादांना कोणाचा फोन आला, तो फोन एका फाईलच्या संदर्भात होता. तो फोन आणि ती फाईल या गोष्टी खऱ्या कळीचा मुद्दा आता ठरल्या आहेत. मग हा कट नेमकं कुणी रचला या संदर्भात एक असं मोठं नाव समोर आलं ज्याने महाराष्ट्राला हादरवून सोडले. 28 तारखेला खरं तर अपघात घडला. पण या अपघाताचा जो प्लॅन होता त्याची पूर्वतयारी 27 जानेवारीला झाली होती असं बोललं जात आहे. कारण 27 तारखेलाच विमानाची बुकिंग झाली. ज्या विमानातून दादा प्रवास करणार होते ते विमान गुजरातवरून आलं होतं. आता त्या विमानाचं गुजरात कनेक्शन उघड केलंय संजय राऊत यांनी. संसदेत या मुद्द्यावर त्यांनी बोट ठेवलं. सुरुवातीला लोक म्हणले चला जाऊ द्या, संजय राऊत प्रत्येक गोष्टीवर टीका करतात. ते म्हणत होते दादांकडे एक अशी फाईल होती, त्या फाईलमध्ये मोठ्या मोठ्या नेत्यांचे बुकोटे फाटले असे अशी माहिती होती. लोकांचा भरोसा बसला नाही. पण CIDचा तपास येतात सगळ्या शंका दूर झाल्या. कारण की आदल्या दिवशी रात्री एक फोन आला, त्यामध्ये फाईलचा उद्देश झाला आणि दादांचं विमान अशा 3 गोष्टीचं कनेक्शन सापडलं जे आजपर्यंत कुणालाच माहिती नव्हतं. खरं तर ही माहिती दाबून टाकली होती अशी शक्यता वर्तवण्यात आली. कारण की टीव्हीवर दररोज सांगितलं जायचं, सोशल मीडियावर दाखवलं जायचं दादा परत येणार, दादा जिवंत आहेत, दादा जर्मनी आहेत, दादा अमेरिकेत आहे, दादा आज येणार उद्या येणार अशा बातम्या येत होत्या. लोकांना भ्रमित करण्यासाठी, लोकांचं दुर्लक्ष करण्यासाठी अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. कारण की खरी माहिती कोणासमोरच उघड होऊ नये म्हणून अशा बातम्या पसरवल्या जात होत्या. कारण की या गटाचा जो सूत्रधार होता त्याचं जे नाव समोर आलं ते नाव प्रचंड मोठं आहे आणि हे नावामुळे या सगळ्या गोष्टी दाबण्यात आल्या. 27 जानेवारीच्या रात्री घडलेल्या त्या गुपित गोष्टी आजपर्यंत उघड झाल्या नव्हत्या. खरं तर हा अपघात तांत्रिक बिघाडामुळे झाला असेल, धुक्यामुळे धावपट्टी दिसली नाही, वैमानिकाचा अंदाज चुकला, अशा प्रकारचे अपघाताचे कारण सांगितले गेले. पण 27 तारखेच्या रात्री जो गेम झाला होता तो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राला एक मोठा धक्का वाचला. कारण की फोन, ती फाईल आणि फ्लाईट या 3 सूत्रांनी या प्रकरणाची दिशा बदलली. पहा, CIDने एक असं सत्य शोधून काढले ज्याचा विचारही कोणूच करू शकत नाही. पहा, अपघात होण्याच्या आदल्या रात्रीचे पुरावे जेव्हा समोर आले तेव्हा संशयाची सुई एका मोठ्या नावाकडे वळली. आता त्या नावाला, त्या व्यक्तीला होणार कठोर शिक्षा. नेमकं काय शिजलं होतं 27 तारखेच्या रात्री? दादांना विमानात बसल्या आधी संपवलं असं का बोललं जातंय? या महाभयंकर कटाचा खरा सूत्रधार कोण? CIDने नेमकं काय तपास केला आहे की ज्यामुळे लोक CIDचे कौतुक करू लागले? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. आता सगळ्या लोकांना माहित आहे 28 तारखेला काय घडलं. 28 तारखेला मुंबईमधून एक विमान दादांना घेऊन उडलं आणि 8:45 ते अपघात झालं. महाराष्ट्राचे लाडके नेते गेले अशी बातमी धडकली. आता हे सगळ्यांना माहिती होतं. त्यानंतर अंत्यविधी झाला. सुनेत्र वहिनींचा शपथविधी, त्यांनी पदभार केला, जिल्हा परिषदेचे निकाल, त्यांनी सगळ्या महाराष्ट्रात सभा घेतल्या. हे सगळ्यांना माहिती आहे. पण 28 तारखेच्या आधी मुंबईच्या बंद दाराआड काय शिजलं होतं? ज्यावेळेस मुंबईमधून निघायची प्लॅनिंग 27 तारखेला झाली होती तिथं कोणालाच काही समजलं नव्हतं. 27 तारखेच्या रात्री नेमकं कोणता गेम प्लॅन तयार झाला याची पुसटशी कल्पना कोणाला नव्हती. याबद्दल रोहित पवारांनी सगळ्यात आधी पत्रकार परिषदेत संकेत दिले होते. तेव्हा लोकांना वाटलं हा केवळ एक संशय आहे.
पण जेव्हा CIDचा तपास समोर आला, त्यातल्या घटना समोर आल्या, तेव्हा लोकांच्या पायाखालची जमीन सरकली. खरं तर 28 तारखेला जो दुर्घटना घडली होती, ते जर आपल्याला समजून घ्यायचं असेल ही का घडली, कशा पद्धतीनं घडली, तर आपल्याला 27 तारखेच्या संध्याकाळी मुंबईत जावं लागेल. 27 तारखेची ती संध्याकाळ मुंबईच्या दादांच्या निवासस्थानी अगदी इतर दिवसासारखीच होती. दिवसभर कार्यकर्त्यांचा गरारा, पण त्या दिवशी संध्याकाळी गर्दी सरली होती. अजितदादा काहीसे अंतर्मुख आणि शांत दिसत होते. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या दिवशी दादांनी सगळ्या फायली वेळेतच केल्या होत्या. त्यांनी आपल्या वाहन चालकाला बोलवलं, त्यांनी आपल्या ड्रायव्हरला सांगितलं की आपल्या गाड्याची नीट तपासणी करून घे. दादांना रस्त्याने प्रवास करायची विलक्षण ओढ होती. ते कारमधून फिरायचे, जनतेशी त्यांना संवाद साधता यायचा, रस्त्याची कामं पाहता यायची, परिस्थिती पाहता यायची, म्हणून ते कायम गाडीने जायचे. पण यावेळेस त्यांनी ड्रायव्हरला सांगितलं की आपल्याला गाडीनं जायचं आहे. नियोजन पक्के होते, पण म्हणतात ना, नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं. पडद्याआड वेगवेगळ्या योजना सुरू होत्या आणि हाच कळीचा मुद्दा रोहित पवारांनी लावून धरला. रोहित पवारांनी त्यांचं जे सादरीकरण केलंय त्याच्यामध्ये सांगितलं की 27 तारखेच्या रात्री दादाने कॉल आला. तो कॉल नक्की कोणाचा होता, त्या फोनमुळे प्रवासाच्या नियोजनात बदल झाला का, आणि या बदलामुळे ही दुर्दैवी घटना कशी घडली, हा घटनाक्रम बारकाईने समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. रात्री दादा विश्रांतीसाठी जाण्यापूर्वी ज्या काही हालचाली झाल्या त्या जगापासून लपून ठेवण्यात आल्या, कारण दुसऱ्या दिवशीच्या भीषण घटनेने सर्वांचं लक्ष विचलित झालं. पण त्या रात्रीचं ते रहस्य आजही कायम होतं. अंदाजे 27 तारखेला रात्री 10 वाजण्याच्या सुमारास दादा आपल्या कक्षाकडे वळत असतानाच त्यांच्या खाजगी मोबाईलची रिंग वाजली आणि इथूनच रहस्यमय कथेला पहिलं वळण मिळालं. तो फोन नेमका कुणाचा होता, जे आजही अनुत्तरित आहे. पण मात्र तेथील एका सुरक्षा रक्षकाने टिपलेल्या निरीक्षणानुसार त्या कॉल नंतर दादांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता मावळली. काही क्षणापूर्वी शांत असणारा नेता प्रचंड अस्वस्थ झाला. ते संभाषण 15 मिनिटं चाललं, ज्यामध्ये दादांचा आवाज कधी रागानं चढत होता तर कधी ते कमालीचे गंभीर होत होते. इतकी घाई कशासाठी, मी परत आल्यावर पाहताना हेच वाक्य त्या रक्षकाने स्पष्टपणे ऐकले. पलीकडून आवाज काही येत नव्हता. एक दबाव, एक निरोप दादांना आला आणि त्यामुळे दादांना थांबावं लागलं. तिकडून सांगण्यात आलं होतं की एक फाईलवर सही बाकी होती. मध्यरात्रीचे 12 वाजले. मंत्रालयाचा परिसर एरवी शांततेत असतो, पण मंत्रालयाच्या 7व्या मजल्यावर एका केबिनमध्ये दिवे लकलकत होते. CIDचा हा तपास सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. ती फाईल गहाळ झाल्याचा निरोप आला. रस्ते मार्गाने वेळेत पोहोचण्यासाठी ती फाईल रात्रीच मिळणं अनिवार्य होतं, पण ती फाईल येईपर्यंत 4 वाजले आणि ज्यामुळे रस्ते प्रवासाचा शुभ मुहूर्त हुकला आणि ज्यामुळे विमानात जाणे वाचून कुठलाच पर्याय राहिला नाही. त्या रात्रीच विमान बुक करण्यात आलं, पण त्या रात्री ते विमान जेव्हा तिथे होतं त्यावेळेस रमेश नावाचा एक इंजिनियर तिथे शेवटचा पाहायला गेला. तो विमानाचा मेंटेनन्स करणारा इंजिनियर होता आणि त्याकडे संशयाची सुई रुकली. मग त्याने विमानाचा मेंटेनन्स करताना काही छेडछाड केली का, अशा प्रकारची शंका येत असताना रोहित पवारांनी विदर्भातील एक वजनदार नेता असा सूचक उल्लेख केला. तर प्रमोद हिंदुराव यांनी थेट नाव घेतलं. एक व्यक्ती ज्याचे दिल्ली दरबारात जवळचे संदर्भ होते असं तपासातून निष्पन्न होतंय. एक आता नाव घेतलं गेलंय, ते मोठ्या नेत्याचं होतं, पण रात्री विमानात छेडछाड झाली. ते विमान गुजरातहून आलं होतं अशा प्रकारची शक्यता वर्तवली गेली. मग ती 28 जानेवारीची दुर्दैवी सकाळ उजडली आणि विमानं उडल्यानंतर केवळ 35 ते 40 मिनिटांनाच विमानाचा दुर्दैवी अपघात झाला. मग हा खरंच अपघात होता? मग इतक्या शंका का उपस्थित होत आहेत? रोहित पवारांनी विचारलेले प्रश्न अत्यंत मार्मिक आहे. ती विमान कंपनी कोणाची, रमेशची तिथं नियुक्त कुणी केला होता, अशा प्रश्नाची उत्तर आजही पडद्याआड आहे. कायदेशीर पेचामुळे तपास यंत्रणा अजून कुणावरही आरोप करत नाहीये, पण महत्वाची भूमिका आता CIDची असणार आहे. तपासामध्ये सगळं काय समोर येईल आणि ब्लॅक बॉक्समध्ये काही गोष्टी समोर येणार आहेत. तर यावर तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.